जिथे सत्य तिथे आम्ही. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कल्याण पूर्व येथे राज्याचे मुख्यमंत्री माननीय ना. श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची जाहीर सभा उत्साहात पार पडली. या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभेला संबोधित करत महायुतीच्या विजयाचा ठाम संकल्प व्यक्त केला. महायुती सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांसाठी लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरण, शेतकरी, युवक आणि कामगारांसाठी अनेक कल्याणकारी निर्णय राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळाल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना कल्याण डोंबिवली शहरातील मेट्रो प्रकल्प, रिंग रोड, मोठागाव, खाडी, पूल कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकांवरील पायाभूत सुविधा कल्याण, रेल्वे यार्ड, रिमॉडेलिंग, ॲक्सेस कंट्रोल मार्ग, कॅन्सर हॉस्पिटल, जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल आणि सामाजिक भवन यांसारख्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांची माहिती देण्यात आली. भविष्यातही कल्याण डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती अधिक जोमाने काम करेल असा विश्वास व्यक्त करत येत्या जानेवारी 15 रोजी धनुष्यबाण आणि कमळ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. या सभेला शिवसेना आणि भाजपचे स्थानिक आमदार, नेते, प्रवक्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.